नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल महाजन, रेणुका कॉलेज, बेसा, नागपूर. आज आपण BA भाग 1 सत्र 1 तत्वज्ञान विषयातील नीतिशास्त्र या शाखेच्या भारतीय नीतिशास्त्र या अभ्यासक्रमातील भारतीय नीतिशास्त्राची गृहीतके या विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मागील प्रकरणात आपण भारतीय नीतिशास्त्राचं स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्ये याचं अध्ययन केलं. या प्रकरणात आपण भारतीय नीतिशास्त्राची कोणती मूलभूत गृहीतके आहेत याविषयी आपण विस्तृत चर्चा करू. मित्रांनो, भारतीय नीतिशास्त्राचे मुख्य दोन भेद आहेत. एक सामान्य नीतिशास्त्र आणि दुसरं आहे राजनीतिशास्त्र. तर यापैकी सामान्य नीतिशास्त्रांतर्गत केवळ मानवासाठी उपदेश दिले आहेत, अर्थात ज्याच्या पालनामुळे मनुष्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे सांगायचं आहे की सामान्य नीतिशास्त्रामध्ये सर्व जितकेही मनुष्य म्हणून प्राणी या पृथ्वी तलावर आहेत त्यांच्यासाठी उपदेश केलेले आहेत, आणि या उपदेशांचे जर योग्य रीतीने पालन केले तर मनुष्य सुखाची प्राप्ती करू शकतो किंवा त्याला जे साध्य करायचे आहे ते मिळवू शकतो. राजनीतिशास्त्रातील उपदेश केवळ राजा यांनी पालन करण्यासाठी असतात. म्हणजे राजनीतिशास्त्रात जे उपदेश आहेत यांचं पालन राजाने करावायचं असते. अर्थात या ठिकाणी आपण केवळ सामान्य नीतिशास्त्राचा विचार करणार आहोत, कारण आपल्याला राजनीतिशास्त्राचा विचार या ठिकाणी करावायचा नाही आहे. त्याचा विचार राज्यशास्त्राचे अभ्यासक नेहमी करत असतात. भारतीय नीतिशास्त्रात सामान्य नीतीची विस्तृत चर्चा केली आहे आणि जीवनासंबंधीच्या प्रत्येक समस्येविषयी विवेचन केले आहे. तर संपूर्ण भारतीय नीतिशास्त्रात कुठली सामान्य नीती तत्वे मनुष्याने पाळायला पाहिजे याची विस्तृत चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. तसेच मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक समस्येविषयी खोलात विचार भारतीय नीतिशास्त्रामध्ये किंवा भारतीय सामान्य नीतिशास्त्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण जे बघणार आहोत ते आहेत गृहीतके. कोणत्याही शास्त्राचे व्यवस्थित अध्ययन करण्याकरिता काही आधारभूत तत्वे मान्य करावी लागतात, ज्यांच्याशिवाय शास्त्राचे अध्ययन शक्य नाही. कुठलंही शास्त्र असो, मग ते जीवशास्त्र असो, रसायनशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो किंवा अर्थशास्त्र असो किंवा मानसशास्त्र असो, कुठलंही शास्त्र घ्या. जर या शास्त्राचं अध्ययन आपल्याला करायचं असेल तर काही आधारभूत मूलभूत तत्वे आपल्याला मान्य करावी लागेल. जर आपण ती मूलभूत तत्वे मान्य केली नाही तर आपण त्या शास्त्राचं व्यवस्थित पद्धतशीर असं अध्ययन करू शकत नाही. जसं जी भौतिकशास्त्रामध्ये अणू आणि रेणू हे आपल्याला मान्य करावं लागते. ते आहेत किंवा नाही अशी आपण शंका उपस्थित करू शकत नाही. जीवशास्त्रामध्ये जैविक घटक जे आहेत ते आपल्याला मान्य करावे लागतात की ते आहे किंवा नाही अशी शंका आपण उपस्थित करू शकत नाही. जसं सामाजिक शास्त्रामध्ये सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. सामाजिक संबंध आहेत हे मानूनच त्याचा अभ्यास केला जातो, आणि म्हणून ही अशी जी तत्वे आहेत यांना गृहीत तत्वे म्हणतात. यांच्याविषयी आपण कुठल्याही प्रकारे शंका उपस्थित करू शकत नाही. ते स्वयंसिद्ध असतात, त्यांना सिद्ध करण्याची गरज नाही. जर भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्याने अणु रेणू आहे किंवा नाही याचाच विचार करत बसला तर तो भौतिकशास्त्राचं अध्ययन करू शकणार नाही. समाजशास्त्राचा अभ्यासक जो असेल त्यांनी सामाजिक संबंध आहेत किंवा नाही याचाच अभ्यास करत बसला तर तो संपूर्ण समाजात असणाऱ्या सामाजिक संबंधाचं अध्ययन करू शकणार नाही. म्हणजेच अणु रेणू सामाजिक संबंध हे आपल्याला कसे आहेत मान्य करून घ्यावे लागतात. ही कशी आहेत स्वयंसिद्ध आहेत, यांना सिद्ध करण्याची गरज नाही, ही अनिवार्य आहेत. हे मान्य करूनच आपण काय करत असतो, त्या शास्त्राचं अध्ययन करत असतो. तर या आधारभूत तत्वांनाच काय म्हणतात, गृहीत तत्वे असे म्हणतात. ही गृहीत तत्वे स्वयंसिद्ध व अनिवार्य आहे. या गृहीत तत्वांच्या आधारावरच ज्ञानाचे व्यवस्थित क्रमबद्ध स्वरूप तयार होऊ शकते. या आचरणाच्या शास्त्रात आधारभूत अशा गृहीत तत्वांचे महत्व बाकीच्या शास्त्राच्या तुलनेत जास्त आहे.
म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की नीतिशास्त्र किंवा आचरणाच्या शास्त्रात गृहीत तत्वांचं महत्त्व बाकीच्या शास्त्रांपेक्षा जास्त आहे. कारण आचरणाचा संबंध मानवी जीवनाशी आहे आणि मानवी जीवन सुव्यवस्थित चालवण्यासाठी जर मनुष्यासमोर काही गृहीतके नसतील तर त्याचे जीवन निष्क्रिय होईल. म्हणजे यांचं कारण काय सांगितलं की बाकी शास्त्रापेक्षा आचरणाच्या किंवा नीतिशास्त्रामध्ये गृहीतत्वांचं महत्त्व जास्त आहे. याचं कारण असं की आचरणाचा संबंध प्रत्यक्ष मानवाशी आहे. मानव सोडून आचरण नावाची कुठलीही संकल्पना आपण मनात घेऊ शकत नाही किंवा कुठलीही कल्पना आपण करू शकत नाही. आणि जर मानवी जीवन सुव्यवस्थित चालवण्यासाठी जर वाईट गृहीतके निवडली तर मात्र मानवी जीवन कसं होईल, निष्क्रिय होऊन जाईल, अर्थहीन होईल. आणि त्यामुळे मानवी जीवन सुव्यवस्थित चालविण्यासाठी मनुष्यासमोर काही योग्य गृहीतके असायला पाहिजे. कारण कुठल्याही निष्ठेशिवाय किंवा विश्वासाशिवाय उत्तम आदर्श प्रस्थापित केला जाऊ शकत नाही. भारतीय नीतिशास्त्र सुद्धा काही आधारभूत गृहीतके मांडण्यात आलेली आहे. म्हणजे भारतीय नीतिशास्त्र सुद्धा काही आधारभूत गृहीतके स्वीकार करतो. आणि ही जी गृहीतके आहेत भारतीय नीतिशास्त्रातील, यावर कोणीही शंका घेत नाही, कोणीही संशय उपस्थित करत नाही. ती स्वयंसिद्ध आहे, सत्य आहे आणि ती अनिवार्य रूपात स्वीकार करताना आपल्याला दिसून येतात. जे आणि अशाच गृहीतत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण भारतीय नीतिशास्त्राची उभारणी झालेली आपल्याला दिसून येतं. जर भारतीय नीतिशास्त्रातील या गृहीतकांवर संशय उपस्थित केला, शंका उपस्थित केली तर मात्र आपण भारतीय नीतिशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करू शकणार नाही. म्हणून ही गृहीतके किती आहेत, तर ही गृहीतके एकूण 2 आहेत. ती आहेत धार्मिक गृहीतके, फिलॉसॉफिकल पॉस्ट्युलेट्स, आणि तात्विक किंवा दार्शनिक गृहीतके. सॉरी, धार्मिक गृहीतके म्हणजे रिलिजियस आणि तात्विक किंवा दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफिकल. तर सर्वात आधी आपण पाहूया धार्मिक गृहीतके. भारतीय नीतिशास्त्रातील काही प्रमुख धार्मिक गृहीतके पुढील प्रमाणे आहेत. त्यांचा स्वीकार चार्वाक सोडून सर्वांनीच केला आहे की धार्मिक गृहीतके पुढील प्रमाणे. तर आपल्याला असं दिसून येते की भारतीय नीतिशास्त्रात धार्मिक गृहीतके सांगितलेली आहेत, परंतु संपूर्ण भारतीय नीतिशास्त्रात जितकेही विचार प्रवाह आपल्याला दिसून येतात त्या सर्वांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे या गृहीतकांचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. फक्त चार्वाक एक विचारसरणी अशी होती की त्यांनी या गृहीतकांचा स्वीकार केलेला नाही. कारण चार्वाक ही विचारसरणी पूर्णतः भौतिकवादी, जडवादी अशी विचारसरणी होती. तर पहिलं धार्मिक गृहीतक आपल्याला दिसून येते वेदाचे महत्व. चार्वाक, जैन आणि बौद्ध सोडून बाकी सर्व भारतीय विचारवंतांनी वेदाचे प्रामाण्य मान्य केलेले आहे. म्हणजे वेद आहे किंवा नाही, वेदात सांगितलेल्या गोष्टी सत्य आहे किंवा नाही, अशा प्रकारची कुठलीही शंका चार्वाक, जैन आणि बौद्ध सोडून बाकीचे विचारवंत करत नाहीत. ते वेदांना सत्य असं मानतात, वेदात जे सांगितलेलं आहे ते सत्य असं मानतात आणि त्याच्या आधारावरच आपला संपूर्ण विचारांचा, ज्ञानाचा, नीतिमत्तेचा पाया उभा करताना आपल्याला दिसून येतात. तर चार्वाक, जैन आणि बौद्ध सोडून बाकी सर्व भारतीय विचारवंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे वेदांचं प्रामाण्य मांडतात, म्हणजेच वेद सत्य असं मानतात. त्याविषयी कुठलीही शंका उपस्थित करताना आपल्याला दिसून येत नाही. भारतीय विचारवंत नुसार वेद हे अपौरुषेय म्हणजेच ईश्वराने निर्माण केले आहे असे मानले जाते. दुसरी संकल्पना आपल्याला अशी दिसून येते की वेदाची निर्मिती ही कुठल्याही मनुष्याने केलेली नाही, ते अपौरुषेय आहे. त्याची निर्मिती व्यक्ती किंवा मनुष्याच्या आधारे झालेली नाही, तर त्याची निर्मिती कोणी केलेली आहे, ईश्वराने निर्माण केलेली आहे असं भारतीय नीतिशास्त्र किंवा भारतीय विचारवंत सांगताना आपल्याला दिसून येतात. त्यानुसार वैदिक वचनांना प्रमाण मानून त्याचा आधार म्हणून उपयोग केला जातो. भारतीय नीतीमध्ये वेद अंतिम प्रमाण आहे. मी आताच सांगितलं की भारतीय नीतिशास्त्रामध्ये चार्वाक, जैन आणि बौद्ध सोडले तर बाकी सर्व विचारवंत वेदांना सत्य मानतात. वेदात सांगितलेल्या वचनांना, गोष्टींना, वाक्यांना ते आधार तत्व मानत असतात. आणि वेद हे कसं आहे, अंतिम प्रमाण आहे, अंतिमता सत्य असे ते मान्य करतात. तर आपल्याला असं दिसून येते की भारतीय नीतिशास्त्रातील धार्मिक गृहीतकामध्ये वेदांना सत्य म्हणून स्वीकार केलेलं दिसून येते. दुसरं जे गृहीतक आहे धार्मिक गृहीतक, ते आहे परंपरेवर विश्वास. भारतीय विचारवंतांच्या मते परंपरेनुसार ज्या गोष्टी चालत आल्या आहेत त्या श्रेष्ठ आहे, त्यामागे खूप वर्षाचा इतिहास आहे. भारतीय नीतिशास्त्रात सुद्धा परंपरेविषयी आदर व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो. तर संपूर्ण भारतीय
नीतिशास्त्रात किंवा भारतीय विचारवंतांनी परंपरेविषयी आदर व्यक्त केलेला आहे, की आपल्या जे जुन्या परंपरा, रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहेत. तसेच त्या श्रेष्ठ आहेत आणि त्या निर्माण होण्याच्या मागचा खूप मोठा इतिहास आहे. तर भारतीय नीतिशास्त्र किंवा भारतीय विचारवंत परंपरेविषयी आदर व्यक्त करताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर तिसरं आहे ईश्वराचे अस्तित्व. तुम्हाला माहीतच असेल की संपूर्ण भारतीय जर चार्वाक सोडले तर संपूर्ण भारतीय विचारवंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ईश्वर मान्य करताना आपल्याला दिसून येतात. ईश्वराचं अस्तित्व आहे, ईश्वर सत्य आहे, ईश्वर म्हणजे ईश्वर आहे म्हणून संपूर्ण विश्व आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी भारतीय विचारवंत मान्य करताना आपल्याला दिसून येतात. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वास नीतिमत्तेसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही तर कर्मसिद्धांत सुद्धा मान्य करता येणार नाही. म्हणजेच आणि दुसरं कारण आपल्याला असं दिसून येते की जर ईश्वर आपण मान्य केला नाही किंवा ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही तर कर्मसिद्धांत निराधार ठरेल. कारण आपण नेहमी असं म्हणत असतो की मी केलेल्या कर्माचं फळ ईश्वर मला आज नाही उद्या देणार आहे. जर आपण ईश्वरच मान्य केला नाही तर कर्मसिद्धांतही फोल पडताना दिसेल, कर्मसिद्धांतही अमान्य होताना दिसेल. जी दर्शने ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही ते सुद्धा गुरु किंवा आपल्या दर्शनाच्या प्रणेत्यांचे महत्व मान्य करतात. जसे बुद्ध, महावीर यांना ईश्वराचा दर्जा दिला जातो. मी सांगितलं आधीच की कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी ईश्वराला मान्य करताना दिसतात. चल ठीक आहे, ईश्वर मान्य करत नसेल, भारतीय परंपरेमध्ये किंवा भारतीय विचारसरणीमध्ये जो तथाकथित ईश्वर सांगण्यात येतो, तथाकथित ईश्वराचं अस्तित्व सांगण्यात येते, त्या स्वरूपात जरी बौद्ध आणि जैन विचारवंतांचे लोक त्या स्वरूपात जरी ईश्वराला मान्य करीत नसेल तरी पण बुद्ध आणि महावीर हे जे बौद्ध आणि जैन दर्शनाचे प्रणेते आहेत यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते ईश्वराचा दर्जा देताना आपल्याला दिसून येतात. म्हणून भारतीय विचारसारणीत किंवा भारतीय नीतिशास्त्रात ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेले आहे. नंबर 4, कर्मसिद्धांतावर विश्वास. भारतीय परंपरेत कर्मसिद्धांतावर अतूट श्रद्धा असलेली आपल्याला दिसून येते. कर्मसिद्धांत काय सांगतो? जो जसे कर्म करतो त्यानुसार त्याला फळ प्राप्त होत असते. दुसऱ्या शब्दात चांगल्या कर्माची फळं चांगली आणि वाईट कर्माची फळं वाईट मिळत असते. आणि अशा या कर्मसिद्धांतावर भारतीय परंपरेचा अतूट विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय परंपरेत असा समज आहे की वर्तमान जीवन पूर्वी केलेल्या कर्माचे फळ आहे. आणि एकदा जर का कर्मसिद्धांत आपण स्वीकारला किंवा हे मान्य केलं की आजचं माझं जे वर्तमान जीवन आहे ते मी मागे केलेल्या कर्माचे फळ आहे, तर या यावरून आपल्याला असं दिसून येते की पुनर्जन्म ही जी संकल्पना आहे, पुनर्जन्माची संकल्पना उदयास येताना आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर 5वं धार्मिक गृहीतक आहे ते म्हणजे कर्मामध्ये स्वातंत्र्य परंतु फळामध्ये नाही. हे तर मान्य आहे की प्रत्येक माणूस हा कर्म करण्याकरिता काय आहे? स्वतंत्र आहे. त्याला वाटेल तो तसं कर्म करू शकतो आणि त्या कर्माच्या फळासाठी तो स्वतः जबाबदार असतो. म्हणजेच सांगायचं तात्पर्य एवढं आहे की प्रत्येक माणूस कर्म पुरता स्वतंत्र आहे. त्याला कर्म करण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. त्याला वाटेल तो तर त्या पद्धतीने तो कर्म करू शकतो. परंतु कर्माच्या फळाबद्दल मात्र तो स्वतंत्र नाही. कर्माच्या फळाबद्दल तो मात्र पारतंत्र्य असं दिसून येतो. कारण जर आपण कर्मसिद्धांत स्वीकार केला तर आपल्याला असं दिसून येते की जर मी कर्म केलं असेल तर त्याचं फळ मला निश्चित मिळेल. आता कर्म कर्म करण्याकरिता तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु त्याचं समजा मी म्हटलं की मी चोरी केली, हे मी कर्म केलं, हे करण्याकरिता मी स्वतंत्र आहे, परंतु त्याचं फळ मी म्हणेल का की मला त्याचं मी चोरी केली परंतु या कर्माचं फळ मला मिळायला नको? नाही, ते ऐन ते केन कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मला मिळेलच, अनिवार्य रूपात मला मिळेल. आणि म्हणून असं म्हटलं जाते की मनुष्य कर्म करण्या पुरता स्वतंत्र आहे, परंतु फळाबद्दल त्याला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही. भारतीय परंपरेत असा समज आहे की मनुष्य कर्म करण्याकरिता स्वतंत्र आहे, परंतु कर्माच्या फळावर तो कधीही आपला अधिकार गाजवू शकत नाही. तो कधीही असं म्हणू शकत नाही की मी केलेल्या कर्माचं हे फळ मला नको आहे, हे मला पाहिजे नाही, हे मी घेणार नाही, असं तो कधीच म्हणू शकत नाही. ते त्याला मिळेलच, ते अनिवार्य रूपात त्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर जे 6वं गृहीतक आहे ते आहे आत्म्यावर विश्वास. भारतीय तत्वज्ञानात सर्व विचारवंतांनी भौतिक शरीराशिवाय आत्मा नावाचे तत्व मान्य केले आहे.
तसेच आत्मा अमर आहे, शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. आता जे गृहीतक आहे ते आहे आत्म्यावर विश्वास. तर भारतीय विचारवंतात हे मान्य करण्यात आलेलं आहे की भौतिक शरीराशिवाय आत्मा नावाचं एक कुठलं तरी असं अमर तत्व आहे. आत्मा कधीही नष्ट होत नाही, शरीर नष्ट होते, आत्मा हा अमर असतो. तो कधीही नष्ट होताना आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारे भारतीय नीतिशास्त्रात धार्मिक गृहीतके सांगितलेली आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण ज्या गृहीतकांचा विचार करणार आहोत ती आहेत भारतीय नीतिशास्त्रातील तात्विक गृहीतके. धार्मिक गृहीतत्वाप्रमाणेच भारतीय नीतिशास्त्राची काही तात्विक गृहीत तत्वे सुद्धा आहेत. नंबर 1, व्यवहारिक जीवन दुःखमय आहे. साधारणतः सर्व भारतीय विचारवंत कुठल्या ना कुठल्या रूपात हे मान्य करतात की सांसारिक जीवन हे कसं आहे, दुःखमय आहे. जगात काहीही शाश्वत नाही, सगळं नष्ट होणार आहे. म्हणजेच आज जरी तुम्हाला सुख मिळत असेल तरी कालांतराने तुम्हाला दुःख प्राप्त होणार आहे. आणि मानवी जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखाचाच वाटा हा जास्त असतो. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय नीतिशास्त्र हे मान्य करते की व्यवहारिक जीवन कसं आहे, दुःखमय आहे. दुसरं, मोक्षाचे साधन. सर्व भारतीय विचारवंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे मोक्ष म्हणजे मानवाचं परमोच्च ध्येय काय आहे तर मोक्ष आहे मान्य करतो. आणि त्याचप्रमाणे हे मोक्ष प्राप्त करण्याकरिता कुठले कुठले साधन आहेत हे सुद्धा आपल्याला सांगताना दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे जैनांमध्ये व्रते सांगितलेले आहेत, त्रिरत्न सांगितलेले आहेत, बौद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. तर म्हणजेच काय आहे की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला काय भारतीय नीतिशास्त्रात किंवा भारतीय विचारवंत हे मोक्षाला स्वीकार करत असतात. आणि त्याचबरोबर त्यांनी मोक्षाचे साधनं सुद्धा सांगितलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर तिसरं जे गृहीतक आहे ते आहे मानवाचा सर्वांगीण विकास आणि मूल्य यांचा संबंध. तर भारतीय नीतिशास्त्र हे मान्य करते की जीवनाच्या सर्वांगीण विकास होण्यावर साधारणतः प्रत्येक भारतीय विचारवंतांनी भर दिलेला आहे. म्हणजे मनुष्याच्या संपूर्ण जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. यामुळे पुरुषार्थ, आश्रम व्यवस्था यासारख्या संकल्पना यासारख्या व्यवस्था उदयास आल्या की या व्यवस्थेनुसार जर मनुष्य आपलं जीवन व्यतीत करत असेल तर त्याचा सर्वांगीण विकास होईल. त्याला जे त्याच्या जीवनात साध्य करायचं आहे ते साध्य त्याला प्राप्त होईल. ही एक सुद्धा भारतीय नीतिशास्त्राची महत्वाचं गृहीतक असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर गुरुचे महत्व. भारतीय दर्शनात मार्गदर्शक म्हणून गुरुला विशेष महत्व आहे. कुठे कुठे तर गुरुला परमेश्वरापेक्षा वरचे स्थान दिलेले आहे. तर आपली भारतीय संस्कृती जर आपण विचारात घेतली तर आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला अनन्यसाधारण महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ आपण गुरुला मानत असतो, कारण गुरु खऱ्या अर्थाने जीवनाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत असतो. तो आपल्याला चांगला मार्ग दाखवत असतो, सदाचाराचा मार्ग दाखवत असतो, चांगलं ज्ञान तो आपल्याला देत असतो आणि ते ज्ञान संपादन करून आपण एक चांगला व्यक्ती किंवा चांगलं मनुष्य म्हणून जीवन जगत असतो. तर अशा या गुरुचं भारतीय परंपरेत अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. आणि काही ठिकाणी तर या गुरुलाच परमेश्वर मानलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पाचवं जे गृहीतक आहे ते आहे ज्ञानाचे महत्व. भारतीय दर्शनात दुःखाचे मूळ कारण अज्ञान मानले गेलेले आहे. अज्ञान हे ज्ञानानेच नष्ट होऊ शकते. आत्मज्ञान हे सर्वोच्च ज्ञान आहे. ती आत्मसाक्षात्काराची अवस्था आहे. तर आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण आधीच पाहिलेलं आहे की व्यवहारिक जीवन कसं आहे, दुःखमय आहे. आता हे जीवन दुःखमय होण्याचं मूळ कारण काय आहे तर अज्ञान आहे. आपण मीपणाने, स्वार्थाने या जगातील विविध भौतिक वस्तूला आपल्याशी एकरूप करून घेतलेला आहे. म्हणजे आपण अज्ञानी आहोत. जेव्हा की भौतिक वस्तू आणि मनुष्य ह्या दोन किंवा मी ह्या दोन गोष्टी कशा आहेत, वेगळ्या आहेत. हे ज्ञान ज्या वेळेस त्याला होईल तेव्हा तो अज्ञानातून दूर होईल, नष्ट होईल. त्याला जेव्हा आत्मज्ञान होईल की नाही रे बाबा, भौतिक वस्तूंचा मोह करू नये. जर भौतिक वस्तूंचा मोह केला तर आपण अज्ञानात सापडतो. भौतिक वस्तू आणि मी ह्या दोन गोष्टी फार भिन्न आहेत. असं ज्ञान जेव्हा त्याला होईल तेव्हा तो काय होईल, दुःखापासून मुक्त होईल. आणि दुःखापासून मुक्त होण्याची होण्यासाठी मनुष्याला ज्ञान होणं अत्यंत महत्वाचं आहे.
अशा प्रकारे भारतीय नीतिशास्त्रामध्ये धार्मिक आणि तात्विक गृहीतत्वांचा विचार केलेला दिसून येतो. मित्रांनो, आतापर्यंत जी दोन्ही गृहीतके आपण पाहिलेली आहेत, धार्मिक आणि तात्विक, या गृहीतकांमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी संपूर्णच्या संपूर्ण जशाच्या तसे भारतीय नीतिशास्त्र किंवा भारतीय विचारवंत स्वीकार करताना आपल्याला दिसून येतात. या गृहीतकांवर भारतीय विचारवंत कुठल्याही प्रकारची शंका घेत नाही आणि ही गृहीतक सत्य आहे, स्वयंसिद्ध आहे असं मानून ते आपल्या विचारांचा पाया उभा करताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे भारतीय नीतिशास्त्रामध्ये धार्मिक आणि तात्विक गृहीतकांची विस्तृत चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.